मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। वाढत्या रेल्वे अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाने येत्या महिन्याभरात ठोस उपाययोजना केली नाही तर रेल्वे रूळ उखडण्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा। डंपिंगच्या विरोधात दिवावासियांचा संघर्ष सुरू। ठाण्याच्या राबोडी परिसरातील हॉलीक्रॉस शाळेतील इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू। ठाणे महापालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात। ठाण्यात कॅन्सर रुग्णालय तयार होण्याचा मार्ग मोकळा होणार। वाढत्या रेल्वे अपघाताबाबत रेल्वे प्रशासनाने येत्या महिन्याभरात ठोस उपाययोजना केली नाही तर रेल्वे रूळ उखडण्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला आहे। दिवा ते ठाणे स्टेशन दरम्यान दररोज निष्पाप प्रवाशांचा बळी गर्दीमुळे धावत्या लोकल मधून पडून जात असला तरी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत काहीही स्वैरसूचक नाही। हे बळी का जात आहेत याची साधी चौकशी सुद्धा रेल्वे प्रशासन करत नाही। त्यामुळे येत्या महिन्याभरात हे अपघात थांबण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही तर दिवा ते ठाणे रेल्वे स्टेशन दरम्यानचे रूळ उखडण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे। या वर्षी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते दिवा आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते ऐरोली दरम्यान अपघातात 2014 या वर्षात ऑक्टोबर अखेर 296 प्रवाशांचा मृत्यू तर 306 जण जखमी झाले आहेत। यामध्ये दिवा ते ठाणे दरम्यान धावत्या लोकल मधून पडून मरण पावणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण सर्वाधिक आहे। गेल्या वर्षीही ठाण्या पलीकडच्या पट्ट्यात 300हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता। म्हणजेच हे मृत्यू सत्र सातत्याने सुरू असले तरी ते थांबण्यासाठी रेल्वेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। 5वा व 6वा रेल्वे मार्ग होण्यासाठी आणखी किमान वर्षभराचा अवधी आहे। त्यामुळे या कालावधीत अपघातात प्रवाशांचे मृत्यू असेच होऊ द्यायचे का असा सवाल त्यांनी मध्य रेल्वेच्या प्रशासनाला केला आहे। दिवा येथून प्रारंभ व शेवट होणाऱ्या लोकल गर्दीच्या वेळेत सोडल्या तरी ही समस्या प्रभावीपणे सुटू शकते। त्या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना महिन्याभरापूर्वी पत्र पाठवले मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी साधे या पत्राला उत्तर देखील दिलेले नाही असा दावा आव्हाड यांनी केला। त्यामुळे सदोष मनुष्यवधासाठी या मुजोर अधिकाऱ्यांना का जबाबदार धरण्यात येऊ नये अशी विचारणा रेल्वे अधिकाऱ्यांना केल्याचे त्यांनी सांगितले। तसेच येत्या महिन्याभरात हे मृत्यू सत्र थांबण्यासाठी काहीही ठोस उपाययोजना झाली नाही तर मात्र रेल्वे ट्रॅकवर उतरून दिवा ते ठाणे दरम्यान रूळ उखडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। डंपिंगच्या विरोधात दिवावासियांचा संघर्ष सुरू झाला आहे। दिवा परिसरात अनधिकृतपणे सुरू झालेल्या डंपिंग ग्राउंडच्या विरोधातील ग्रामस्थांचा रोष कायम असून दिवसागणिक ग्रामस्थांचे आंदोलन अधिकाधिक उग्र होत आहे। एका वर्षात हे डंपिंग ग्राउंड हटवण्यात येईल असे आश्वासन पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतरही आंदोलनाच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम असल्याने हा प्रश्न चिघळत असल्याचे चित्र दिसत आहे। दिवा परिसरात सुरू असलेल्या डंपिंग ग्राउंडमुळे अनेक महिन्यापासून दुर्गंधी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांना स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। सातत्याने होणाऱ्या या आजारांमुळे नागरिकांचा त्रस्त झाले असून
या डम्पिंग ग्राउंड हटवण्याबाबत नागरिक आता आक्रमक झाले आहेत. काही दिवसापूर्वीच उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी या परिसराची पाहणी करून इथल्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर 2 दिवसापूर्वी पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी देखील या परिसराला भेट दिली होती. 1 वर्षाच्या आत या परिसरातील डम्पिंग ग्राउंड हटवण्याबरोबरच दिव्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले होते. यापूर्वीही प्रशासनाच्या अनेक अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी या परिसराला भेट देऊन डम्पिंग ग्राउंडची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत ही केवळ आश्वासनेच राहिली असून हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मात्र आज दिवा गावातील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असताना महापौर, उपमहापौर तसेच स्थानिक आमदार सुभाष भोईर यांनी या ग्रामस्थांना भेट दिली. त्यावेळी महापौर संजय मोरे यांनी ग्रामस्थांना सांगितले की सदर डम्पिंगचा विषय महासभेमध्ये घेऊ व काहीतरी ठोस उपाययोजना करू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी सदर आंदोलन स्थगित केले. मात्र येत्या महासभेत यावर ठोस उपाययोजना केली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. ठाण्याच्या राबोडी परिसरातील हॉलीक्रॉस शाळेतील इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निकालाच्या भयाने 8वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर मुलीला आधीपासूनच हृदयविकार असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली. ठाण्यातील राबोडी परिसरातील हॉलीक्रॉस शाळेत ही घटना घडली आहे. उनेजा मुल्ला असे मुलीचे नाव आहे. मंगळवारी या शाळेच्या 6 परीक्षेचा निकाल होता. शाळेच्या पायऱ्या चढतानाच तिला चक्कर आली. यावेळी तिची आईही तिच्या बरोबर होती. या घटनेनंतर तिच्या आईने शाळेतील कर्मचारी वर्गाच्या मदतीने तिला नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. उनेजाच्या हृदयाला जन्मापासूनच एक छिद्र होते. तिच्यावर उपचारही सुरू होते. उपचारांना ती उत्तम प्रतिसाद देत होती. दरम्यान या घटनेनंतर ती राहत असलेल्या अदनान महाल इमारतीत अनेकांनी तिच्या अंतिम दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. या घटनेने उनेजा शिकत असलेल्या होलीक्रॉस शाळेवर शोककळा पसरली आहे. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महापालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ठाणे महापालिका मुख्यालयातील जन्म मृत्यू विभागाशेजारील स्वच्छता गृहात घाणीचे साम्राज्य पसरल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेले कित्येक महिने या स्वच्छता गृहाची साफसफाईच केली नसल्याचे समोर आल्याने पालिकेच्या स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीचे 3:13 वाजले आहेत. याबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारणा केली असता भाष्य करण्यास नकार देत ही बाबत टोलवून लावल्याने येत्या महासभेत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पालिकेच्या तळमजल्यावर असलेल्या या स्वच्छता गृहाच्या बाबतीत ठाणेकर नागरिकांबरोबर राजकारण्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे महापालिकेच्या 5 पगाडी येथील मुख्यालयातील 20 लाख ठाणेकरांच्या सेवेसाठी असलेल्या जन्म मृत्यू विभागाशेजारी असलेल्या स्वच्छता गृहात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या स्वच्छता गृहात सर्व साधने असूनही गेले अनेक महिने येथे साफसफाई झालेली नाही. भयंकर चिखल आणि किडे मुंग्यांची वारुळे तयार झाली असून या शौचालयाचा दरवाजा कायम बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांसह पालिकेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी या स्वच्छता गृहाचा वापर करणे सोडून दिले आहे. या शौचालया शेजारीच जन्म मृत्यूची नोंद घेतली जाते. मात्र इथल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने हा विभाग मृत्यूच्या दाढेत बसून काम करीत असल्याचे दिसून येते. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता
या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसल्याचे उघड झाले आहे। या अशा अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांना मात्र निमंत्रणच मिळते। यामुळे ठाणेकरांनी संताप व्यक्त केला आहे। स्वच्छता अभियानासाठी कोट्यावधींची उधळण करणाऱ्या पालिकेला स्वतःच्या वास्तूतील ही भयंकर दुर्गंधी अद्याप दूर करता येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे सूर उमटत आहेत। त्यातच पालिकेतील असणाऱ्या या स्वच्छता गृहाच्या बाबतीत जर अशी अनास्था असेल तर शहरातील साफसफाईचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाण्यात कॅन्सर रुग्णालय तयार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। मुंबईतल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या धर्तीवर ठाण्यातही कॅन्सर हॉस्पिटलचा मार्ग प्रशस्त होताना दिसत आहे। टाटा हॉस्पिटलचा अनुकूल प्रतिसाद आल्यानंतर गॅलडी अल्वारिस रोडवरील सुरेंद्र मिल कंपाऊंड मधला सुविधा भूखंड या हॉस्पिटलसाठी 1 रुपया नाममात्र भाडे तत्वावर देण्याचा निर्णय गुरुवारी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अपेक्षित आहे। त्यामुळे कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी मुंबईला हेलपाटे मारणाऱ्या ठाण्यातील पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल कमी होतील अशी अपेक्षा आहे। गेल्या काही वर्षात कॅन्सरचा आजार झपाट्याने आपले हात पाय पसरू लागला असून त्यावर प्रभावी पद्धतीने उपचार करणाऱ्या मुंबईतले टाटा मेमोरियल सेंटर मध्ये वर्षाकाठी सुमारे 30,000 कॅन्सर पेशंट उपचारांसाठी दाखल होतात। दररोजच्या ओपीडीतल्या पेशंटची संख्या ही 1,000च्या आसपास आहे। इथल्या उपचारांची मात्र पेशंटना लागू पडत असली तरी त्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि हेलपाटे हे पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी असह्य ठरतात। त्यामुळे ठाणे शहरातही कॅन्सर हॉस्पिटल असावे यासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त असीम गुप्ता, सभागृह नेते नरेश मस्के यांनी प्रयत्न सुरू केले होते। टाटा हॉस्पिटलनेही त्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून ठाणे शहरात हॉस्पिटलसाठी योग्य असलेल्या जागेची मागणी सुद्धा पालिकेकडे केली आहे। पालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत ठाणे महापालिकेची हॉस्पिटल पॉलिसी मंजूर होणार आहे। हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेले 4 भूखंड नामवंत हॉस्पिटलला देण्याचे प्रयोजन आहे। या 4 पैकी 1 किंवा टाटा हॉस्पिटलच्या मागणीनुसार योग्य भूखंड देण्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने मांडला आहे। सुरेंद्र मिलच्या जागेवरील विकास प्रस्तावातून जो सुविधा भूखंड पालिकेला मिळणार आहे तो हा हॉस्पिटलसाठी द्यावा असा ठराव पालिकेच्या सभागृहात बहुमताने मंजूर होण्याची शक्यता आहे। कायम स्वरूपी आणि अवघ्या 1 रुपयाच्या नाममात्र भाडे तत्वावर हा भूखंड देण्याचे प्रयोजन आहे। तसेच हॉस्पिटलसाठी आवश्यक असलेल्या इमारतीसह कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर्स कंस्ट्रक्शन TDR माध्यमातून बांधून देण्याची तयारी ठाणे महापालिकेने केली आहे। केवळ हॉस्पिटलच नव्हे तर कॅन्सर रिसर्च सेंटरसाठीही जागा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे।